आ, आता सध्याच्या याच्यामध्ये सिव्हिल लॉमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. जसं की नॉर्मली आम्ही म्हणतो की करिअर ऑपॉर्च्युनिटी सिव्हिल लॉमध्ये म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे लिटिगेशन लॉयर, म्हणजे कोर्टात जायचं आणि केसेस मांडायच्या आपल्या क्लायंटच्या, हे थोडक्यात लिटिगेशन लॉयरचं काम असतं. पण हे फक्त आधीचं हे एकच प्रोफेशन होतं. जेव्हा तुम्ही वकील व्हायचा तेव्हा शक्यतो फक्त कोर्टात जायचं आणि वकील म्हणून काम करायचं एवढंच लोकांच्या डोक्यात असायचं. पण आता तसं नाही. आता म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची फील्ड्स आपल्या सिव्हिल लॉमध्ये पण ओपन झालेली आहेत. जसं की आता कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लीगल डिपार्टमेंट असतात. त्या लीगल डिपार्टमेंटमध्ये वकिलांना ऑपॉर्च्युनिटी असतात, करिअर ऑपॉर्च्युनिटीज असतात. त्याच्यानंतर काही वेगवेगळ्या आपल्या इंडियामध्ये लॉ फर्म आहेत. तर त्या लॉ फर्ममध्ये सुद्धा आपल्याला खूप करिअर ऑपॉर्च्युनिटी असतात. त्या फर्म्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कामांमध्ये त्या फर्म्स डील करत असतात. त्याच्यामध्ये सुद्धा नवोदित वकीलसुद्धा गरजेचे असतात आणि एक्सपिरियन्स वकिलांची सुद्धा गरज असते. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या वकिलांना खूप चांगल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज या वेगवेगळ्या फर्म्समध्ये असतात. या फर्म्स वेगवेगळ्या सिव्हिल लॉमध्ये डील करत असतात. काही रिअल इस्टेटमध्ये असतात, काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉमध्ये असतात, काही हाऊसिंग लॉजमध्ये असतात किंवा काही अजून वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतात. त्या सगळ्या फर्म्सना या वकिलांची गरज असते. त्यांच्या पेरोलवर असतात किंवा अजून त्यांना काय असेल त्याप्रमाणे प्रोफेशनल पेमेंट ते करत असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे असंच रिअल इस्टेटमध्ये सुद्धा आजकाल खूप वकिलांची गरज आहे. म्हणजे आधी असं असायचं की फक्त रिअल इस्टेटमध्ये बिल्डर्स असतात. बिल्डर्स लोकांना वकिलांची गरज असायची तेव्हा ते आपल्या फायली घेऊन वकिलांकडे जायचे आणि वकिलांना आपली कामं द्यायचे. मग वकील लोक कोर्टात जाऊन त्यांचे जे काय असेल ते म्हणणं मांडायचे. आता तसं नाही. आता म्हणजे वकील लोक असतातच, पण हे जे बिल्डर लोक असतात किंवा रिअल इस्टेटमध्ये डील करणारी लोक असतात यांच्या स्वतःच्या इनहाऊस लीगल टीमसुद्धा असतात. त्यांच्या इन हाऊस टीमचं बेसिकली काम असं असतं की ॲग्रीमेंट्स ड्राफ्टिंग करायचे, क्लॉजेस ड्राफ्ट्स करायचे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची अंडरटेकिंग असतात, पॉवर अटॉर्नीज असतात. त्याच्यानंतर आजकाल आपल्याकडे आता नवीन कायदा आहे 2017 रेरा. तर रेरामध्ये खूप कंप्लायन्सेस करायचे असतात. ते सगळे कंप्लायन्सेस वकील लोक करतात. रेरामध्ये खूप वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस दाखल होतात अगेन्स्ट द बिल्डर किंवा कस्टमर केसेस फाईल करत असतात. त्यामध्ये सुद्धा बिल्डरला रिप्रेझेंट करायला जावं लागतं. तर अशा वेळेला सुद्धा बिल्डरला स्वतःला त्याच्या इन हाऊस लीगल टीम ही खूप महत्त्वाची असते. आता खूप वेळा मी असंही बघितलेलं आहे की ही बिल्डरची जी लीगल इन हाऊस टीम असते 15 वकील असतात, 20 वकील असतात. म्हणजे मोठी वकिलांची टीम असते जी या बिल्डरला तिथे रिप्रेझेंट करत असते. आणि जेव्हा कधी त्यांना गरज लागेल किंवा गायडन्स लागेल तेव्हा ते दुसऱ्या वकिलांकडे जे प्रोफेशनल वकील असतात त्यांच्याकडे पण जातात, त्यांची मदत घेतात आणि त्यांच्या केसेस मांडत असतात. असं म्हणजे हा पण एक करिअर ऑपॉर्च्युनिटी आपल्या लीगल फील्डमध्ये आहे, सिव्हिल लॉमध्ये आहे की जेव्हा तुम्ही वकील होता तुम्ही बिल्डरकडे जाऊ शकता, तुम्ही वेगवेगळ्या लीगल फर्म्समध्ये जाऊ शकता, तुम्ही कंपनीजमध्ये जाऊ शकता. खूप वेळेला NGOज वगैरे पण आपल्याकडे असतात. त्या NGOजमध्ये सुद्धा कधीकधी ओपनिंग असतात वकिलांसाठी की ज्या NGOज ह्या ह्युमन राईट्ससाठी असतात किंवा काय ॲनिमल राईट्ससाठी असतात. त्यासुद्धा मदत करत असतात. त्यांनाही वकिलांची गरज असते. आता आपल्याकडे तसंच खूप वेळेला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा वकिलांची गरज असते. काही जॉब्स ओपन होतात. तिथे त्यांना वकील म्हणून गरज असते कारण त्यांची इन हाऊस टीम लागत असते त्यांना. म्हणजे अशा प्रकारेच जर का आपण सिव्हिल लॉ बघितला तर सिव्हिल लॉमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आजकाल ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही LLB केलं किंवा LLM केलं आणि तुम्ही या लॉच्या प्रोफेशनमध्ये आला तर तुम्हाला असं नाही आहे की फक्त तुम्हाला एक काहीतरी कोर्टात जाऊनच काम करायचं आहे असं काही नाही आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज तिथे अवेलेबल असतात आणि तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. जसं की आणि आता आधी कसं असायचं की वकिलांना जे काही पेमेंट असायचं, पैसे मिळायचे, हे खूप उशिरा वकिलाला पैसे मिळायचे. पण आता तसं नाही. आता तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यावर सुद्धा तुम्हाला लगेच चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज असतात. फर्ममध्ये चांगले होतकरू वकील लागत असतात, कंपनीजमध्ये लागत असतात. त्याच्यानंतर काही काही वेळेला बिल्डरकडे लागत असतात. अजून असे भरपूर करिअर ऑपॉर्च्युनिटीज ह्या आपल्याकडे आहेत. त्यामुळे ह्या सगळ्याचा आपण फायदा घेतला पाहिजे.